Welcome back. So now we are starting fifth chapter of geography, that is temperature. So here one is experiment is given. So here we can see in A part one torch and then one vertical surface. Vertical surface. So take a torchlight and keep it stable at one place. म्हणजे काय तर एक टॉर्च घ्या आणि ती एका जागी स्थिर ठेवा. नंतर तिचा जो टॉर्च लाईट आहे, तिचा जो बीम ऑफ लाईट आहे, प्रकाश ज्योत, तो पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या. ते सपाट पृष्ठभागावर चिकटवा. आता कागदाचा टॉर्चशी 90 अंशाचा कोन होईल, म्हणजे परपेंडिक्युलर, जसं इथे दाखवलं आहे. ठीक आहे ना. हा कागद आहे वर्टिकल आणि ह्या टॉर्च लाईट तो 90 डिग्री. सो आता मग असा धरा. आता ते टॉर्च लाईट आहे ना, तो त्याच्यावर सोडा. तर आणि जेवढा प्रकाश आहे कागदावर त्याला पेन्सिलने त्याला रेखांकित करा आणि त्या भागावर अ लिहायचं. ठीक आहे. तर दुसरा कागद घ्या, तिथे 120 अंशाचा कोन होईल असं त्याला धरा आणि मग परत तिथला प्रकाश रेखांकित करा आणि त्याला ब नाव द्या. ठीक आहे. हे सगळं झालं. आता आपल्याला सांगायचे या प्रश्नांची उत्तरं की कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे. तर आपल्याला दिसतं आहे की इथे हा इथे जास्त आहे, कारण की इथे 120 अंशाचा कोन आहे हा. ठीक आहे ना, 120 डिग्रीज. ठीक आहे. कोणत्या कागदावरती कमी आहे, तर इकडे कमी आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, टॉर्च आणि टॉर्च लाईट यांच्यातील कोनात आणखी बदल करून ते प्रकाश जो आहे त्याने किती जागा व्यापली ते आपल्याला करायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आपलं की हा जो अँगल आहे किंवा दुसरा प्रकारचा अँगल आहे असा 120 डिग्रीचा, तर याच्यात आणि कागदाच्या त्यात काय फरक आहे. ओके. सो नेक्स्ट एक्सप्लेनेशन. सनरेज कमिंग टुवर्ड्स द अर्थ ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. म्हणजे पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठावर सर्वत्र परपेंडिक्युलर, ठीक आहे ना, ते सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. आता बघा, जेव्हा लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात, मग कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. आता जिथे तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात, मग जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. ठीक आहे. म्हणून तेथील पृष्ठभाग कमी तापतो आणि तेथील हवा कमी तापते. ओके. आता आकृती 5.2 आपल्याला इथे दिसते. कुठे खाली, हां इथे. याच्यात काय करायचं आपल्याला, तर या प्रदेशात आपल्याला दिसतं ABC. ए प्रदेशात काय करायचे की लंबरूप किरण पडत आहे. ब प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी आणि क मध्ये आणखी अतितिरपी ती आहेत. तर मग पृथ्वीवरील आता ब क प्रदेशातील प्रकाशित भागाची मोजपट्टीचा वापर करून रुंदी मोजा. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली, हे डिस्टन्स मोजायचं. जसं की हे बघा, हा ए लाईट आहे परपेंडिक्युलर, त्याची रुंदी किती आहे. नंतर हा आहे, याची रुंदी थोडी जास्त आहे. नंतर हा आहे, याची रुंदी आणखी जास्त आहे. तर ते त्यांनी मोजायला लावलं आहे. नंतर आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा. किरणांची पण जाडी मोजायची. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करा. बघा इथे कमी आहे, थोडे जाड इथे आणि वरती आणखी जाड आहे. नंतर आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल. तर हे जे विषुववृत्त आहे इथे तापमान जास्त असेल, कारण की इथे जागा कमी आहे आणि सूर्यकिरण परपेंडिक्युलर आहेत. तर मग इथे तापमान खूप जास्त राहील, त्याच्यामुळे तिथे. आता पुढे कोणत्या वृत्तापाशी ते मध्यम असेल, तर ह्या वृत्तापाशी ते मध्यम असेल आणि इथे ते खूपच जास्त असेल. ठीक आहे.
सॉरी इथे खूपच कमी असेल तापमान, याच्यापेक्षा थोडं कमी इथे असेल, आणि इथे सॉरी इथे सगळ्यात कमी, इथे थोडं मध्यम म्हणजे याच्यापेक्षा जास्त, आणि याच्यापेक्षा आणखी जास्त, सगळ्यात जास्त इथे. सो नाव नेक्स्ट एक्सप्लेनेशन. सनरेज फॉलिंग ऑन द अर्थ आर स्ट्रेट अँड पॅरलल टू इच अदर. म्हणजे पृथ्वीवर येणारे सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात, हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण आणि शीत असे 3 कटिबंधात विभाजन करता येते. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्फेरिकल शेप ऑफ द अर्थ ऑन द टेम्परेचर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द स्फेरिकल शेप ऑफ द अर्थ ऑन द टेम्परेचर ऑफ द अर्थ. ठीक आहे, हे आपल्याला दिसतं इथे टॉरिड झोन, नंतर टेम्परेट झोन आणि फ्रिजिड झोन. ठीक आहे, तर त्यांचे नाव आहे की उष्ण, समशीतोष्ण आणि शीत. ठीक आहे. सो दो लॅटिट्यूड इज द मेन फॅक्टर. आता अक्षांश लॅटिट्यूड. ठीक आहे, लॅटिट्यूड म्हणजे ज्या आडव्या रांगा आहेत ना त्या. ठीक आहे, तर आडव्या रांगांच्या मदतीने आपण एखाद्या ठिकाणाचं क्लायमेट चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर मग अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. ते घटक पुढील प्रमाणे आहेत, जसं की समुद्र सान्निध्य म्हणजे नियरनेस टू द सी, खंडांतर्गता, कॉन्टिनेंटॅलिटी, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशामधील हवामानात विविधता आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. ठीक आहे. आता बघा इथे कॅन यू टेल हाऊ विल द रेज फॉल बिटवीन. आता 0 ते 23°30' नॉर्थ आणि साऊथ इथे आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक सांगतो. इथे बघा 0 ते 23.30 नॉर्थ आणि साऊथ इथे दिलंच आहे, नॉर्थ साऊथ. तर इथे परपेंडिक्युलर पडतील. ते कसे? परपेंडिक्युलर, लंबरूप. ठीक आहे, परपेंडिक्युलर. नंतर 23.30 ते 66.30 म्हणजे एवढ्या जागेत ते थोडे स्लांटिंग पडतील, स्लांटिंग. ठीक आहे, स्लांटिंग. आणि 66 इथून 90पर्यंत ते आणखी जास्त तिरपे, अतितिरपे. ठीक आहे, अतितिरपे. त्याला इथे नावं दिलेलेच आहेत आपण. स्लांट रेज है ना. सो नाउ नेक्स्ट use your brain power. In order to understand the climate of a region, the latitudinal extent is more useful than the longitudinal extent. तर मग असं काय होतं, ॲक्च्युली हे खरं आहे. तर लॅटिट्युडिनल एक्सटेंट महत्त्वाचा असतो, कारण की आपल्याला लॅटिट्यूडमुळे तिथे आपल्याला कळतं की कोणत्या भागात किती तापमान आहे, कोणत्या प्रकारची किरणं तिथे पडतात. आणि तापमानावर मग हवेचं तापमान अवलंबून असतं, मग हवेचा दाब, पाऊस, तर सगळं आपल्याला लॅटिट्यूडमुळे जास्त कळतं लॉंगिट्यूडपेक्षा. ठीक आहे, लॉंजिट्यूडपेक्षा लॅटिट्यूड महत्त्वाचं असतं हवामान ठरवण्यासाठी एखाद्या जागेचं. सो लेट अस परफॉर्म एन एक्सपेरिमेंट. आपल्याला एक प्रयोग करायचा आता इथे की जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते. ठीक आहे, तर याची कृती करायची. समान आकारमानाची 2 भांडी घ्या, समप्रमाणात पाण्याने भरून घ्या. त्यातील एक भांडे घरातच ठेवा व दुसरे भांडे सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवा. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरणे पडतील याची काळजी घ्या. ठीक आहे, इथे आपण बघतोय येस ए आणि बी. ठीक आहे, एक घरात आहे, एक बाहेर आहे. नंतर इन द आफ्टरनून, आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. ठीक आहे, तर मग हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा.
ओके. सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून बघा. निरीक्षणे वहीत नोंदवा. आता पाण्याची भांडी काढून घेतली तरी चालतील. नोंदवलेल्या सर्व निरीक्षणांची वर्गात चर्चा करा. ठीक आहे. आता ऑलवेज रिमेंबर, आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेल्या हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. ठीक आहे. तर आता पुढे काय झालं, आपल्याला काय कळलं या प्रयोगातून, तर तुमच्या लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. ठीक आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच आहे. जमीन व पाणी यांच्यात तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. ठीक आहे. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते. त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी असते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या किमान व कमाल तापमानातील फरकास त्या ठिकाणांची तापमान कक्षा, टेम्परेचर, रेंज ऑफ टेम्परेचर असे म्हणतात. इन शॉर्ट म्हणजे काय, थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ, मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ, मुंबईचे हवामान सम तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते. ठीक आहे. तर आणखी काय इथे, ओके, डू यू नो हरितगृह की ग्रीन हाऊस गॅसेस. तर हरितगृह वायूंचे परिणाम, वातावरणातील काही वायू जसे ॲरेगॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारे उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते आहे. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. ठीक आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. सो कॅन यू फाइंड द रेंज ऑफ मुंबई, नागपूर व श्रीनगर या शहरांची दैनिक तापमान कक्षा शोधा व स्तंभालेख तयार करा. ठीक आहे. आपल्याला इंटरनेटवरूनही मिळेल. सो व्हॉट विल यू डू, तुम्ही काय करणार, जर तुम्ही सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात म्हसवड येथे राहता, तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे राहते, दिवाळीत नेहमी वेंगुर्ल्याला जाता, तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो, तेथील उबदार हवा तुम्हाला भावते कारण तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथे नसते. यावेळेस तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे. डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे. सांगा बरं, या दिवाळीत तुम्ही काय कराल. तर आपण या दिवाळीत आपल्या घरीच राहू कारण की तिथे कोरडी हवा आहे जी आजींसाठी चांगली आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट, आजींच्या आरोग्यासाठी ती चांगली हवा राहील. आता इथे बघा एक प्रयोग केला आहे. अ पॉट विथ वॉटर इज प्लेस्ड इन ऑन अ बर्नर, ड्रॉप 4-5 स्मॉल प्लास्टिक बटन्स इन इट, ऑब्झर्व देअर मुवमेंट. म्हणजे काय, तापत ठेवलेल्या पाण्यात 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून बटनांची हालचाल कशा प्रकारे होते ते बघा. ठीक आहे. तर मग कॉन्व्हेक्शन अँड व्हर्टिकल फ्लो ऑफ हीट, उष्णतेचे वहन व ऊर्ध्व प्रवाह म्हणजे वरच्या दिशेने. तर मग पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते, त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते, त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच
पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे वर जाणे. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यांमुळे निर्माण होतात. ठीक आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल जी मुवमेंट असते पाण्याची ती वाऱ्यांमुळे होते. ठीक आहे, आणि हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. म्हणजे इक्वेटरपासून पोल आणि पोल टू इक्वेटर असे ते कंटिन्युअसली होत राहतं. आता बघा, सागरी प्रवाह ज्या वेळेस शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. ठीक आहे. So now next question for homework is write a short note on movement of water in oceans. Movement of water in oceans or seas. म्हणजे समुद्रातील जे पाणी आहे किंवा महासागरातील पाणी आहे त्याच्या हालचालीवर टीप लिहायची.